तुम्ही बघताय इथं आज आपण तयार केलेले आहेत रोट आणि तेही घरच्या घरी अगदी परफेक्ट अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। महत्त्वाचा पार्ट काय आहे माहिती आहे का, याच्यामध्ये आपण साखर वापरणार नाहीयेत तर गुळाचा वापर करून हे रोट आपण घरच्या घरी तयार करतोय। कशा पद्धतीने करायचे अगदी डिटेलमध्ये माहिती आणि योग्य अशी कृती या रेसिपीमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्यामुळे जेव्हा तुम्ही ही रेसिपी ट्राय करताल त्यावेळेस तुमचे सुद्धा रोट अगदी परफेक्ट तयार होतील, ज्या पद्धतीने माझे तयार झालेले आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। सगळ्यात अगोदर एका पॅन मध्ये आपण 1 चमचा साजूक तूप घेत आहोत। तूप हलकासं गरम झालं की काही काजू आणि बदामाचे तुकडे अशा पद्धतीने एकदम बारीक असे करून घ्यायचेत आणि हे हलके फुलके असे आपण भाजून घेणार आहोत। खूप जास्त याचा रंग डार्क आपल्याला करायचा नाहीये, हलका असा याचा रंग फक्त बदलून घ्यायचा आहे। अगदी हलका असा याचा रंग बदललेला आहे। मी इंडक्शन बंद करते आणि बंद केल्यानंतर याच्यामध्ये आपण डेसिकेटेड कोकोनट घेत आहोत 2 टेबलस्पून। याच्याऐवजी तुम्ही खिसलेलं सुक्कं खोबरं देखील घेऊ शकता आणि जर खिसलेलं खोबरं घेतलं असेल ना तर गॅस चालू असताना टाकलं तरीही चालेल। आणि आपल्याला तर माहितीच आहे पॅन आणखीन सुद्धा गरम आहे, तर तोपर्यंतच ते याच्यामध्ये हलकं असं भाजून घ्यायचं आहे। काजू बदाम आणि हे डेसिकेटेड कोकोनट आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। इंडक्शन आपण परत एकदा चालू केलेलं आहे आणि याच्यामध्ये साधारण 3 टेबलस्पून पाणी ओतून घ्यायचं आहे आणि पाणी इथे लगेच गरम झालेलं आहे। याच्यामध्ये आपण अर्धा कप गूळ टाकतोय, कारण की आज आपण या रोटमध्ये साखरेचा वापर न करता गुळाचा वापर करणार आहोत आणि अतिशय पौष्टिक असे आपले हे रोट तयार करतोय। आता काय करायचं आहे, याचा आपल्याला कोणत्याही प्रकारचा पाक करायचा नाही आहे, फक्त हा गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे। गूळ पूर्णपणे वितळलेला आहे। आता आपण इंडक्शन बंद करूयात आणि हे सुद्धा मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। आणि काय करायचं, शक्यतो हे गाळून घ्यायचं, कारण की गुळामध्ये बरेचशा वेळेस काहीतरी घाण किंवा कचरा असतो, तर त्यामुळे तो निघून जावा यासाठी हे मी गाळून घेणार आहे। आपली सगळी बेसिक तयारी झालेली आहे, म्हणजे जे पदार्थ आपल्याला गरम करून पूर्णपणे थंड करून घ्यायचे होते ते आपण थंड होण्यासाठी ठेवलेले आहेत। आता आपल्याला हे रोट तयार करण्यासाठी शक्यतो मोठ्याच रव्याचा वापर करायचा आहे, तर त्यासाठी इथे मी पाऊण कप म्हणजे एका कपाला पाव कप कमी एवढा हा जाड रवा घेतलेला आहे। हा रवा मी अगोदरच व्यवस्थित निवडून घेतलेला आहे किंवा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि आता इथे मी एक चाळणी घेतलेली आहे किंवा स्ट्रेनर घेतलेला आहे। याच्यामध्ये आपण अर्धा कप मैदा घेत आहोत आणि पाव कप बेसन पीठ। हे आपल्याला हे 2 पदार्थ आपण चाळून घेत आहोत। हे आपण एकत्र करूयात। हे तीनही सुके पदार्थ आहेत ना आपल्याला व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचे बरं का। मग त्यानंतर आता आपण सुरुवातीला जे ड्रायफ्रुट्स आणि खोबरं भाजून घेतलेलं होतं ते टाकून घेतोय आणि याच्यामध्ये आपण टाकत आहोत बेकिंग पावडर अर्धा छोटा चमचा, सोबतच व्हॅनिलाचं इसेन्स टाकत आहे 5 ते 6 ड्रॉप, 1 चमचा तूप, तुपाच्या ऐवजी तुम्ही बटर सुद्धा वापरू शकता, खलबत्त्यामध्ये फ्रेश अशी कुटलेली विलायचीची पावडर आणि आपण तयार केलेला आणि पूर्णपणे थंड करून घेतलेला हा गुळाचा पाक। आता जेव्हा आपण हे पीठ मळतो ना तर त्यावेळेस आपल्याला हलक्या हाताने हे मळायचं असतं। खूप जास्त याला आपण जसं पीठ वगैरे आपल्याला इतर मळतो की नाही तसं खूप जोर लावून मळायचं नाहीये, हलक्या हलक्या हाताने हे आपल्याला मळून घ्यायचं आहे। आपलं हे मिश्रण अशा पद्धतीचं झालेलं आहे। हलकं असं मला हे कोरडं वाटतंय, तर त्यामुळे खूप जास्त नाही, साधारण 1 ते 2 चमचे 1 ते 2 चमचे दूध टाकायचे आणि परत एकदा हे हलक्या हाताने असं मिक्स करायचं आहे। मिक्स केल्यानंतर हे असं मी दाबून ठेवते, जेणेकरून याच्या आतला जो रवा आहे तो व्यवस्थित असा भिजला जाईल आणि साधारण 15 मिनिटांसाठी आपण हे असंच भिजत ठेवणार आहोत। मागे आपला OTG प्रीहीटला लावलेला आहे आणि त्याचा टायमिंग आता संपतच आलेला आहे, तोपर्यंत आपण रोट तयार करायला घेऊयात। तर इथे तुम्ही बघताय आपलं हे पीठ चांगल्या पद्धतीने भिजलं गेलेलं आहे आणि आणखीन सुद्धा मला हे हलकं असं कोरडं वाटतंय, तर त्यामुळे परत एकदा मी याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून घेते।
आपण दूध थोडं थोडं करून टाकतोय, याचं कारण म्हणजे आपल्याला हे मिश्रण खूप जास्त सैल नकोय. आपल्याला जशा पद्धतीचं हवंय हे तसंच झालं पाहिजे. जर सैल झालं तर याच्यामध्ये परत आपल्याला बाकीचे इन्ग्रेडियंट ॲड करावे लागतील आणि हे पीठ मॅनेज करावं लागेल. तर त्यामुळे तसं करायची वेळ येऊ नये यामुळे आपण थोडं थोडं करून वापरतोय. तर इथे मी अंदाजेच अशा पद्धतीचा थोडासा मोठा गोळा घेतलेला आहे, कारण की अर्थातच आपण रोट तयार करतोय आणि बिस्किटापेक्षा रोट हा थोडासा मोठाच असतो. तर त्या हिशोबाने हे अशा पद्धतीनं आपण रोट तयार करून घेतोय. मध्ये थोडासा गॅप ठेवायचा. आता आपण जे मेजरमेंट घेतलेलं होतं त्याच्यामध्ये मी समान आकाराचे हे रोट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तेवढ्यामध्ये 4 आणि 3 7 आपले रोट तयार होत आहेत. याच्यावरती आता इथं ड्रायफ्रूट्स तर दिसतच आहेत, पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडेसे असे तीळ टाकू शकता किंवा याच्याऐवजी तुम्ही खोबऱ्याचा खीस टाकला किंवा डेसिकेटेड कोकोनट टाकलं तरीही चालेल. हे तीळ हलके असे दाबून घेते किंवा परत ड्रायफ्रूट्सच टाकले तरीही चालतील, काही नाही टाकलं तरीही चालेल. चला, ओव्हन प्रीहीट झालेला आहे, ठेवून घेऊयात. आपला OTG आपण अगोदरच प्रीहीट केलेला आहे, त्यामध्ये हे ठेवून घ्यायचं आहे आणि याचा टायमिंग परत एकदा आपण सेट करतोय. तर आता टायमिंग याचा आपण 20 मिनिट करत आहोत. त्याच्या अगोदर पण आपण चेक करायचं आहे. त्यानंतर याचं टेम्परेचर जे आहे ते 180 आहे आणि याचं जे फंक्शन आहे ते इथं मी बेक आणि एअर फ्रायर याच्यावरती लावलेलं आहे. आणि इथं एक फंक्शन आहे की बाबा तुम्ही जे काही बेक करताय त्याचा डार्कनेस तुम्हाला कसा हवा आहे, तर इथं मी लाईट मोड करणार आहे. तुम्ही रंग बघू शकता. तर याला आहे ना आपल्याला आत्ताच टच करायचं नाही आहे, याला पूर्णपणे आपण थंड करणार आहोत आणि नंतरच याला टच करायचं आहे. जवळजवळ 20 ते 25 मिनिट याला मी पूर्णपणे थंड होऊ दिलेलं आहे आणि इथं तुम्ही बघू शकता खालनं अशा पद्धतीनं याला रंग आलेला आहे. वरच्या साईडनं आपले जे रोट आहेत ते अशा पद्धतीचे दिसत आहेत. मला आहे ना आणखीन पण हे हलके असे कोमट वाटत आहेत बरं का, पण तरी पण म्हटलं मला राहावं ना, म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवूयात आणि मलाही शिवाय टेस्ट करायला मग मी मोकळी. तर तुम्ही इथं बघताय अगदी परफेक्ट असे आपले हे रोट तयार झालेले आहेत. एक मी तुम्हाला तोडून दाखवते. आतमध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपले हे रोट बेक झालेले आहेत. छान मस्त कुरकुरीत अशा पद्धतीचे झाले. कुरकुरीत म्हणण्यापेक्षा मी याला खुसखुशीत म्हणेल. आपण जे रोट खातो तशा पद्धतीचे हे रोट तयार झालेले आहेत. छान झालेलं आहे.